गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इयत्ता 7वीचा पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणार आहोत आणि आज आपला चौथा दिवस. आज आपण घेणार आहोत पाऊस आला ही कविता. काय घेणार आहोत? पाऊस आला कविता. विंदा करंदीकर. सगळ्यांनी लक्ष ठेवा. आता पेज नंबर 6 काढा. पेज नंबर किती? 6. आणि सगळ्यांनी पाठ्यपुस्तकात बघा. मी कविता वाचन करते, सगळ्यांनी ऐका, म्हणा आणि वाचा. उच्चार व्यवस्थित लक्षात घ्या. ठीक आहे. आता थोडक्यात आपण कवितेविषयी बोलू. पाऊस आला. पाऊस म्हणजे काय? पाणी. बरोबर. आपण पाणी पिण्यासाठी वापरतो. पाणी जेव्हा पाऊस पडतो ते पावसाच्या पाण्यामध्ये आपण आंघोळ करत असतो. बरोबर की नाही मुलांनो? हो. तर पाऊस म्हणजे काय? पाणी. जिकडे तिकडे पाऊस पाणी. आता हे दिवस कोणते आहेत? पावसाळ्याचे. कोणता ऋतू चालू आहे? पावसाळा. ठीक आहे. मग आपले ऋतू किती आहेत? 3. कोणकोणती? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. कोणते ऋतू आहेत? 3 ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता आपण पावसाळ्यामध्ये आहोत. आता पाऊस पडतोय सगळ्या ठिकाणी आणि सगळ्या ठिकाणी बाहेरचं जो वातावरण आहे, ते वातावरण कसं झालंय? हिरवगार झालेलं आहे. कशामुळे? पावसामुळे. बघा. तर पण या ठिकाणी विंदा करंदीकर यांनी पावसाबद्दल खूप छान विचार मांडलेले आहे आणि ती विचार आता आपण बघणार आहोत. अचानक आलेल्या पावसामुळे काय फजिती होती आपली, ते त्यांनी या कवितेद्वारे आपल्याला समजवलेलं आहे. बघा तर मी आता वाचन करते. ऐका सगळ्यांनी. पाऊस आला. ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड बनान वारा. जिकडे तिकडे गारा गारा. बघा. पाऊस आला. दिवाळीतला कचरा केला. भूकंप सुटली सगळी कुत्री. आजोबांनी शिवली छत्री. पाऊस आला. उशीर त्यातच हा घोटाळा. बाबा गेले करीत चडपड. आईचेही भिजले पापड. पाऊस आला. आम्ही केला एकच किल्ला. हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी. चला पळा शाळेला सुट्टी. बघा किती छान त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता आपण या कवितेचा थोडक्यात अर्थ समजून घेणार आहोत. एक 4 ओळींचा अर्थ आपण पहिले बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा सगळ्यांनी लक्ष द्या. त्या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला 4 पिक्चर पण दिलेले आहेत बघा. सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा. मी प्रश्न विचारेल नंतर. आणि आता मला सांगा, जे पहिलं चित्र आहे त्या ठिकाणी काय झालेलं आहे? त्या ठिकाणी ढग दिसताय. ढगातून पाऊस पडतोय म्हणजे पावसाच्या सरी पडताय आणि दोघं मुलं बहीण भाऊ त्या पावसाच्या सरीखाली काय करताय? नाचत आहे. व्हेरी गुड. बघा. आणि दुसऱ्या चित्रामध्ये पाऊस जरा यायला लागला म्हणून काय झालं? मुलांनी जो किल्ला बांधला होता तो किल्ला त्या पावसाने काय झाला? खचला. आणि बाबांनी त्यावेळी वेळ असताना त्यांच्याजवळ वेळ होती म्हणून त्यांनी काय केली? फाटलेली छत्री जी होती ती छत्री त्यांनी शिवायला घेतली. आणि नंतर बाबा विराला रागवून अचानक पाऊस आला त्याच्यावर रागवले आणि चडफड करत ते ड्युटीवर निघून गेले. आणि त्यानंतर आईने जे पापड केले होते ते अचानक आलेल्या पावसाने ते पापड सुद्धा तिचे ओले चिंब झाले. तर आता आपण अशा पद्धतीने या ओळी 4 ओळींचं वर्णन करून घेणार आहोत. अर्थ बघून घेणार आहोत. बघा. पाऊस आला. ऐन दुपारी विजा चमकल्या. कडाड कडकड बनान वारा. जिकडे तिकडे गारा गारा. बघा. पाऊस म्हणजे पाणी. ऐन दुपारी म्हणजे भर दुपारच्या वेळी. कडक ऊन असतं ना त्यावेळी. आणि अचानक पावसाचं वातावरण तयार झालं. कारण पावसाळा जेव्हा सुरू होतो तेव्हा तो कधी, केव्हा, कुठे, कसा पडेल याचं पूर्वज्ञान नसतं आपल्याला आणि पूर्वकल्पनाही आपल्याला येत असते. ती जेव्हा वातावरणामध्ये काही बदल झाला तेव्हा आपल्याला कळतं की पाऊस पडणार आहे. आज खूप गरम होतंय, ऊन पण पडलेलं नाहीये, वातावरण
पाऊस येणार, केव्हा तरी पाऊस येणार. आणि तो अचानक आलेला पाऊस जेव्हा येतो तेव्हा ही फजिती झालेली आहे. आणि विद्या करंदीकर आपल्याला सांगताय काय फजिती झाली ती. कडाड कडकड घणान वारा. घणान म्हणजे काय? सोसाट्याचा वारा. इथे बघा ब्लॅकबोर्डवर मी तुम्हाला शब्दात लिहून दिलेली आहे. ऐन दुपारी म्हणजे दुपारच्या वेळी, भर दुपारच्या वेळी. घणान वारा, सोसाट्याचा वारा म्हणजे भरभर भरभर आवाज करत येणारा, त्याला म्हटलेला आहे घणान वारा. आणि जिकडे तिकडे गारा गारा. गारा म्हणजे काय बरं? गारा म्हणजे बर्फाचे लहान लहान किंवा छोटे छोटे तुकडे, त्याला आपण गारा म्हणत असतो. बरोबर की नाही मुलांना? हो, तुम्हाला पण आवडतात. अरे वा, छान आहे. गारा या सगळ्यांनाच आवडतात. बघा, तुम्ही बघा. पाऊस आला, पाऊस आला, दिवाळीतला कचरा केला, भुंकत सुटली सगळी कुत्री, आजोबांनी शिवली छत्री. किती छान म्हटलंय बघा. दिवाळीतला कचरा किल्ला म्हणजे मुलांनी दिवाळीमध्ये जो किल्ला तयार केलेला होता. किल्ले तयार करतात लहान मुलं, मातीपासून बनवतात किंवा रेतीपासून बनवतात, खोपा तयार करतात ओल्या मातीचा, मध्ये पाय टाकतात आणि त्याच्यावर माती काय करतात ते थापटत असतात आणि त्याच्या हळूहळू तो पाय मागे काढतात आणि तो एक खोपा तयार होतो. किल्ला त्यांनी बनवला होता, पण पावसाचं पाणी अचानक आल्यामुळे तो किल्ला काय झाला? तुटून गेला आणि पाण्यात वाहून गेला. आणि दिवाळीत बनवलेल्या सगळ्या त्यांनी ज्या वस्तू होत्या त्या खचल्या, पडल्या. म्हणून आणि त्यावेळी जेव्हा पाऊस सुरू होतो, आवाज करत करत येतो पाऊस, तर तेव्हा कुत्री जी असतात ना, ती कुत्री भुंकायला लागतात. त्यांना पण वाटतं की काय होतंय, काय घडणार आहे आज, म्हणून ती कुत्री सगळी भुंकायला लागतात. आणि त्यावेळी अचानक पावसाचं वातावरण बघून, सगळ्या काही गोष्टी बघून आपल्याजवळ सगळी साधनं उपलब्ध असतात का? नाही. तर ती साधनं आपल्याला त्यावेळी व्यवस्थित ठेवावी लागतात. मग ती छत्री फाटलेली होती आजोबांची, बाबांची, आणि मग ती छत्री त्यांनी काय केली? शिवायला घेतली. त्यांनी शिवून बाजूला ठेवली. कारण केव्हाही अचानक पावसामध्ये आपल्याला बाहेर जावं लागतं. बरोबर? ठीक आहे. पाऊस आला, पाऊस आला, उशीर त्यातच हा घोटाळा, बाबा गेले करीत चटपट, आईचेही भिजले पापड. बघा, अचानक पाऊस आल्यामुळे आता मला तर शाळेत जायचं असेल, माझी तयारी झाली, मला आता निघायचं आहे आणि अचानक पाऊस आला तर काय होईल? मी ओली होतील का शाळेत? नाही. माझा संताप होईल, मला राग येईल. आणि अचानक कसं काय पाऊस आला? मी तर आता निघण्यातच होती. मी जर शाळेत पोहोचले असते मग किती आला असता. बरोबर? पण मी अचानक निघत आहे, मला आधीच उशीर झालेला आहे आणि त्यात हा पाऊस, हा सर्व काय झाला? बाबांचा घोटाळा झाला. त्या ठिकाणी बाबांचा घोटाळा झाला आणि त्यांना उशीरही झालेला होता, म्हणून बाबांनी चडपड केली. चडपड म्हणजे काय? तर राग. खचले म्हणजे काय? तर खाली पडणे. मुलांनी जे किल्ले बनवले होते ते पावसाच्या पाण्याने काय झाले? खचले. ठीक आहे. आणि त्यावेळी आईचे पापड, अचानक आलेल्या पावसाने आईने केलेले जे पापड होते ते सुद्धा भिजले. भिजले म्हणजे काय? ओले चिंब झाले. ठीक आहे. पुढे बघा. पाऊस आला, पाऊस आला, आम्ही केला एकच किल्ला, हसत म्हणाल्या मॅडम कुट्टी, चला पळा शाळेला सुट्टी. मॅडम काय म्हणाले बघा. पूर्वी काय असायचं? शाळा असायच्या, खेडोपाडी शाळा असायच्या आणि खेडोपाडी जेव्हा शाळा असायच्या आणि टीचरांना कळायचं, शिक्षकांना, की आता वातावरण खूप खराब झालेलं आहे, पाऊस जोराचा येणार आहे आणि खेड्यात असणाऱ्या शाळा ज्या असतात गावावरच्या, तिथून शेतातून दूरून येणारी मुलं असतात, जी दूर शेतात राहतात, कोणी गावातून येणारी असतात, कोणी आजारी असतं, कोणी चांगलं असतं. पण पाऊस येण्याची जर पूर्वकल्पना टीचरांना मिळाली तर ते काय करायचे? आधीच मुलांना सांगायचे आज तुमच्या शाळेला सुट्टी, तर सगळ्यांनी आपल्या आपल्या घरी पाऊस येण्याच्या आधी लवकर पोहोचा असं सांगायचे. आणि मुलांना आनंद व्हायचा की पाऊस जोरात येणार आहे म्हणून आम्हाला काय दिली शाळेला? सुट्टी. म्हणून मॅडम मुलांनी एकच लिल्ला केला. लिल्ला म्हणजे काय? गोंधळ. मुलांनी गोंधळ केला आणि सर्व मुलं आपल्या घराकडे पळायला लागली. आणि तेवढ्यात मॅडम म्हणाल्या चला पळा शाळेला सुट्टी. मग पूर्वीचे जे लोक असायचे ते असे करायचे टीचर्स, आणि काळजी घ्यायचे विद्यार्थ्यांची,
विद्यार्थी व्यवस्थित घरी पोहोचला पाहिजे. तो पाण्यात सापडायला नको. नदी नाल्याच्या पाण्यामधून त्याला वळता येणार नाही आणि तो घरी कसा पोहोचेल असा विचार करून ते मुलांना शाळेला सुट्टी देत असत. पण आता या ठिकाणी तिथल्या मॅडमचं नाव काय आहे? कुट्टी. मॅडम कुट्टी म्हणजे शिक्षिका होत्या त्या. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण पाऊस आला या कवितेचा अर्थ समजून घेतला. तर अशा पद्धतीने ही कविता तुम्ही वहीमध्ये पण लिहायची. त्याच्यावर आपण माझा आवडता ऋतू हा एक निबंध लेखन आपल्याला करायचं आहे. माझा आवडता ऋतू कोणता? पावसाळा. ठीक आहे. आता बघा पाऊस. आता ह्या वर्षी म्हणजे जेव्हा पाऊस सुरू झाला होता मागच्या वर्षी तेव्हा खूप पाऊस पडला. तेव्हा सुद्धा आपण मालेगावात राहतो. तर आपल्या आयुक्ताने 3 दिवस आपल्या शाळेला 3 दिवस सुट्ट्या मिळाल्या. का? तर पावसाचं प्रमाण जास्त होतं आणि पूर्ण मोसम नदी, मोसम पूल गावातून सर्व रस्त्यांनी पाणी वाहत होतं. त्यामुळे 3 दिवस पाणी जास्त प्रमाणात पडल्यामुळे आपल्या मालेगावात सुद्धा लोकांची ये-जा बंद केली होती. बरोबर? आठवतं तुम्हाला? ठीक आहे. अशा पद्धतीने पाऊस हा काय कोणाला सांगून येत नाही. तो अचानक येतो. कधी येईल, काय नुकसान करेल, त्याचे फायदे पण आहे आणि त्याचं नुकसान पण आहे आपल्याला. बरोबर? कारण पाऊस पडतो, आपला शेतकरी खूप वाट बघत असतो पावसाची. का बरं? कारण त्याला शेतात बी पेरायचं असतं, शेताची मशागत करायची असते आणि मग तो पावसाची वाट बघत असतो की धान्य पिकवण्यासाठी. ठीक आहे. कळली तुम्हाला कविता? व्हेरी गुड. तर आता आपण या कवितेवरचे शब्दार्थ, जोड शब्द लिहून घ्यायचे तुम्ही वहीत. ठीक आहे. भेटू आपण आता पुढच्या लेक्चरला.